नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई, हमाल, लिपिक आणि वाहन चालक याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। यामध्ये नवीन यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि यामध्ये नवीन विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। तसेच तुमचे प्रवेशपत्र केव्हा येणार आहे याची पण माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। मुंबई उच्च न्यायालयामार्फत पात्र यादी आणि अपात्र यादी जाहीर करण्यात आलेली होती आणि नंतर त्यांनी जे विद्यार्थी अपात्र झालेले होते त्यांना पण एक्झाम या ठिकाणी देता येणार आहे असं जाहीर करण्यात आलेलं होतं। तर आता यांनी आणखी एक नवीन यादी जाहीर केलेली आहे। तर बघा ही यादी कशा प्रकारची आहे आणि यामध्ये काय म्हटलेलं आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पिऊन, हमाल, फराश या ठिकाणी खाली यायचं आणि खाली या ठिकाणी एक नवीन लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे। नोटीस रिगार्डिंग लिस्ट ऑफ प्रोव्हिजनली एलिजिबल, म्हणजे काही विद्यार्थी या ठिकाणी आता एलिजिबल केलेले आहेत। तर कोणते विद्यार्थी आहे हे जाणून घेण्यासाठी यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल। ठीक आहे, पिऊन, हमाल मध्ये नवीन विद्यार्थी ऍड केलेले आहे। या ठिकाणी हे जे विद्यार्थी आहे 8 विद्यार्थी नव्याने ऍड केलेले आहे, म्हणजे हे विद्यार्थी पण आता या ठिकाणी एक्झाम देणार आहे। हे 8 नावे तुम्ही चेक करून घ्यायचं। जर तुमचं नाव अगोदरच्या यादीमध्ये आलं नसेल, जर तुमचं नाव पात्र यादीमध्ये आलं नसेल, अपात्र यादीमध्ये आलं नसेल, तर आता हे नव्याने 8 विद्यार्थी ऍड केलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी मेल पाठवलेला होता, तक्रार केलेली होती, त्यांचे नाव या ठिकाणी आलेले आहे। इट इज नोटीस नेम ऑफ फॉलोइंग कॅन्डिडेट वेअर डिलीटेड नॉन रिप्लेटेड इन एनी ऑफ द लिस्ट। ठीक आहे, सीरियल नंबर 3 अबव टू सिमिलॅरिटी नेम, म्हणजे बा नाव सारखं असल्यामुळे काही नाव हे डिलीट केलेले होते। हे जे विद्यार्थी आहे आता एलिजिबल केलेले आहे स्क्रीनिंग टेस्टसाठी। ठीक आहे, पोस्ट ऑफ पिऊन, हमाल काही नाव सारखे सारखे असल्यामुळे ते कन्फ्यूज झालेले होते आणि आता ते एलिजिबल करण्यात आलेले आहे। ठीक आहे, तसंच मित्रांनो लिपिकसाठी पण काही विद्यार्थी या ठिकाणी नव्याने एलिजिबल केलेले आहे, तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्यायचे। नंतर स्टेनोग्राफरसाठी पण काही विद्यार्थी या ठिकाणी एलिजिबल केलेले आहे, ते तुम्ही चेक करून घ्यायचे। ठीक आहे, ते संपूर्ण यादी मित्रांनो तुम्हाला दिलेल्या साईटवर डाउनलोड करता येणार आहे। ठीक आहे, बॉम्बे हायकोर्ट.nic.in ही साईट ओपन करायची, रिक्रुटमेंट ॲपवर क्लिक करायचं आणि अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे। खाली तुम्ही चेक करून घ्यायचं। मित्रांनो, ही जी नवीन यादी जाहीर करण्यात आलेली आहे, कारण हे जे विद्यार्थी नव्याने ऍड केलेले आहे यांची नाव काही कारणास्तव डिलीट केलेले होते, ते आता पुन्हा ऍड केलेले आहे आणि त्यांना पण आता एक्झाम या ठिकाणी देता येणार आहे। तर या विद्यार्थ्याचे नाव पात्र यादीमध्ये पण नव्हते आणि अपात्र यादीमध्ये पण नव्हते। तर बरेचसे विद्यार्थी आपले प्रवेशपत्र केव्हा येणार आहे याची चौकशी करत आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत प्रवेशपत्र आलेले नाही आहे, तर तुमचे जे प्रवेशपत्र आहे हे एक्झामच्या 7 किंवा 8 दिवस अगोदर येणार आहे, म्हणजे 19 किंवा 20 एप्रिलपर्यंत तुमचे प्रवेशपत्रे उपलब्ध होऊन जाईल। ठीक आहे, 26ला तुमची एक्झाम आहे, 19-20 एप्रिलला तुमचे प्रवेशपत्र या ठिकाणी येऊन जाईल। ठीक आहे मित्रांनो, ते व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।